आपण मेंढी पालन तर सुरू केलं, पण आपल्या मेंढ्यांना कोणतं टॉनिक द्यावं की जेणेकरून आपल्या मेंढ्यांचं लवकर वजन वाढेल आणि आपल्याला त्यामधनं फायदा जास्त होईल. तर आपल्याला टॉनिक कोणतं द्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो. आपण त्यांना देणार आहे ब्रोटॉनचं एस, हे लिव्हर टॉनिक. पण हे टॉनिक द्यायचं कधी, तर ज्यावेळेस आपण आपल्या मेंढ्यांचं डिवर्मिंग करतो, म्हणजे जंतनाशक देतो. तर जंतनाशक दिल्यानंतर पुढचा 1 दिवस आपण थांबणार आहे त्यांच्या पोटामधल्या सगळे जंत पडण्यासाठी. कारण जंतनाशकाचा डोस दिल्यानंतर त्यांना जुलाब होतात, त्यांच्या पोटामधले सगळे जंत मारतात. तर पुढचा 1 दिवस आपण थांबणार. सपोज की आज आपण आपल्या सगळ्या मेंढ्यांचं डिवर्मिंग केलं, तर पुढचा 1 दिवस आपण त्यांना जुलाब होऊन देणार आहे, पूर्ण पोट साफ होऊन देणार आहे. आणि परवापासून आपण त्यांना ब्रोटॉन एस हे टॉनिक रोज सकाळी 5 ml त्यांना पाजायला चालू करणार आहे. आणि रोज संध्याकाळी त्यांना ग्रोविप्लेक्सचं एस हे टॉनिक 5 ml देणार आहे. आता ते द्यायचं कशाने, तर ते आपल्याला द्यायचं आहे सिरिंज, म्हणजेच आपलं जे इंजेक्शन असतं, तर या इंजेक्शन मध्ये घेऊन त्यांना आपण ते पाजणार आहे. तर रोज सकाळी 5 ml कोणतं द्यायचं, तर ब्रोटॉनचं एस, जे मी आता तुम्हाला टॉनिक दाखवलं. आणि रोज संध्याकाळी आपण त्यांना देणार आहे ग्रोविप्लेक्सचं एस. हे टॉनिक द्यायचं किती दिवस, तर हे आपल्याला द्यायचंय पुढचे 10 दिवस, की म्हणजे सुरू केल्यानंतर 10 दिवस आपल्याला कंटिन्यू द्यायचं. तर हे आपलं लिव्हर टॉनिक आहे ब्रोटॉनचं एस. तर याच्यामुळे त्यांचं लिव्हर फंक्शनिंग चांगलं बूस्ट होतं. त्यानंतर आपण ग्रोविप्लेक्सचं एस हे टॉनिक दिलं, तर त्यांच्या शरीरामध्ये असणारे मल्टीविटॅमिन्स, तर त्यांची पूर्तता होते, त्यांच्या शरीरामधलं कॅल्शियम भरून येतं. आणि 10 दिवस दिलेला टॉनिकचा डोस हा सफिशियंट असतो जोपर्यंत तर तुम्हाला हे करायचं. आणि एकदा त्यांच्या शरीरामधले मिनरल्स, त्यानंतर सगळ्या विटॅमिन्सची पूर्तता झाली, त्यांचं कॅल्शियम बूस्ट झालं, तर त्यांचं वजन वाढायला खूप मदत होते. आणि त्यानंतर दिलेला चारा हा सगळा आपल्या कोकरांच्या अंगी लागणार आहे. आणि तुम्हाला हे टॉनिक सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही कोणतं टॉनिक वापरता मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा.